होय लय भारी जेवण झालं बाई. शांता हा एकच नंबर जेवण झालं बरं का? बाया काय तुम्ही आज ते बाजारातून कोळंबी आणली हा. आणि काय जेवण झालं बाई. मला तर लय आवडत होते. तुम्हाला सांगते 2 बाजरीच्या भाकरी अशा चुरून खाल्ल्या म्या. आणि मी मी काय केलं तुम्ही 4 खाल्ल्या. मग पहिलेच कुस्करले चार. हा ना नुसता रबडाच लावला काय रस्सा एवढा टोपभर रस्सा केला तेवढा तुम्ही खाऊन घेतला बाई. नाही पण तुझ्या हाताला आहे हा. ना चवच लय भारी आहे ना. हा बरं मी काय म्हणते आता ना बाई जेवण लय झालंय मला नुसत्या डोकल्या येऊ राहिले बा. असं हो राहिलं असं वाटू राहिलं का लगेच झोपून घ्यावा बाई. मग एक काम कर हा ना थोडा दरवाजा बंद कर. आणि घ्या ना आता तुम्हीच बंद करून. मीच बंद करू का? हा मग काही काय झालं दार बंद केले. बरं करतो बाबा. मी दिवसभर थकते ना हो. हा मग मीच थकत नाही बघ. तुम्ही थका त्यांना मी कुठं काय म्हणते तुम्हाला. हा लावला दरवाजा. आता आहे ना अरे जेवल्यावर असं होतं कवा झोपून घे. हा कवा झोपून घेईन. हा आता आहे ना हे मोबाईल पहिला मला खिशातनं काढून इथं वर ठेवतो बरं का? हा ठेवा. आता झोपतो मी. बरं वाटलं बघ. हा ना जेवण मात्र जेवण झालं शांत. हा आता आहे ना हा मस्त झोपून घ्या बाई. हा ओ हा. आता झोपून घ्या बरं का. बरं बरं झोप. अजिबात उठू नका. बरं नाही उठत तू झोप. हम्म. मी पण झोपतो. हा बया यांना झोप लागली मलाही झोप लागली होती. फोन सारखा गुरगुर 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 करू राहिला उशा खाली सायलेंट वर ठेवले यांनी वाटतं. कोणाचा फोन आला एवढ्या रात्रीचे. हॅलो हॅलो. कोण आहे. अहो वहिनी मी त्याचा लोंगटी मित्र वाया. कोणाचा मित्र. गंगारामचा. काय काम आहे. त्याच्या फोन द्या ना 2 मिनिटं. बरं बरं हो मी काय म्हणते. झोपू दे ना ग. अहो ते कोणाचा फोन आला पा तुमचा कोणचा मित्र आहे म्हण गावचा. कोण आहे. हॅलो हॅलो गंगाराम मी वालिबा बोलतो. काय रे बाळा. अरे मला घरात घे ना दरवाजा उघड बा. दरवाजा उघड. हा ना. तू तू इथं आला का? हा तुझ्या घरी आलोय बाहेरचा दरवाजा उघड. बर उघडतो. हा कोण आहे हो एवढ्या रात्रीचे निम्या रात्रीचे कार झोप मोड केली. अगं तू माझा मित्र आलाय. हा आणि तो दरवाजाच्या बाहेर उभा आहे वाटतं. आणि काय आला एवढ्या रात्रीचे. आता काय माहिती बघू तरी आपण. अहो दार उघडावा. हा मी झोपू का. हा काय ते गंगाराम झोपला होता काय. हा काय झोपलो होतो. दरवाजा लाव दरवाजा लाव. हा हे का लावतो. काय बाय हा एवढ्या रात्रीचा आला तू. अरे आलो हा तर म्हणलं चला गंगारामला भेटून येऊ. पण एवढ्या रात्रीचं काय काम काढलंस तू. आता रातचं काम असं आहे हा का बा कुठं हिंडता येई ना कुत्री कात्री नाही का हा. चोर म्हणून एखादा हल्ली. अरे पण आता वाजलं किती मला सांग बरं. रात्रीच्या 12:30 वाजले. हा हा आणि तू कसं काय आला. मला फोन करायचा होता ना मग. अहो फोन तुला लय केले. अरे आता केले. तू मला संध्याकाळी फोन केला असता तरी झाला असता ना रे. अरे मग संध्याकाळीच केला फोन. अरे हा निम्या रात्रीचा फोन केला ना. बरं जाऊ दे. तू का आला मला सांग. मी ना आलो बा काय सांगायचं आता माया जेवणाच्या कहाण्या. काय झालं काय. तुला आता खरं सांग का हा मी ना घरी काही कामदाम करीत नाही. हा बरोबर तर असंच हिंडतो इकडं तिकडं. माझ्या आईनं बापानं ना मला दिलं उचकून. आई बापाने तुला घरातनं बाहेर काढलं का. हा अरे अरे अरे. पहिल्यांदा मला मुंबईला काम लागत होतं हा तेव्हा या येड्यांनी मला जाऊन दिलं नाही कामावर. म्हणजे आता तू काम धंदा करत नाही म्हणून तुला घरातनं बाहेर काढलं. हो काय बाई ते येडे आहे का काय. अरे गंगाराम तेव्हा बलत जात होतो तर जाऊन द्यायला. हा आणि आता मी त्यांना सण व्हायना म्हणून मी कामाच्या शोधात आलोय. हा हा तू कसा आहे गंगाराम. हा. तूच माझ्या जीवाचा जीवलग मित्र आहे हा लहानपणीचे आपण दोघं मित्र आहे. नाही का. हा मग आता मला आहे ना सकाळ पोत झोपू दे.
आणि मी ना सकाळून उठून निघून जाईल. सकाळी का? हा तुला काय झालं आता? हा हा? कुठं काय झोप मोड झाली ना, ते झोपायचं होतं. वहिनी बरं आहे का? हा बरे बरे. हाय बरं आहे. बरं आहे ना? म्हणजे आता तू सकाळपर्यंत थांबणार काय? आज थांबतो आणि मग सकाळी उठून जातो. काय खाल्लं पिलंयस का बाबा? हा खाला होता पावाला. खाल्ला होता? खाला होता. पोट भरलंय ना? हा काही नाही, आता कुठे जेवतो आता जेवण. ते पाववाडा खायला ना त्यांनी. अगं असू दे. ते फक्त रातभर त्यांना कुठं जागा नाही म्हणून आले हा झोपायला. तुझ्या आसरी आला. बर बर बर. तुम्ही एकच मित्र आहे त्यांचा, एवढा एवढा ओळखीचा ना. हा त्याच्यामुळे तो आला विचार आपल्याकडे. हा ऐक ना, हा पाहिजे ताई ना मी खाली झोपतो, तुम्ही झोपा तुमच्यावर. नाही नाही अगं किती केलं ना तर तो झोपू द्या. लहानपणीचा मित्र आहे. काय झोपू द्या म्हणते खाली. हा? अगं त्यांनी माझ्यासाठी भरपूर काय केलेलं आहे लहानपणी. हा का? हा तू एक काम कर, आपण आहे ना तिघं पण इथं झोपू. असं कसं मग आता इकडे तिघांना झोपता येईल? अगं येतं झोपायला, तू कशाला टेन्शन घेते. हा हा तू वाळ्या तू इथं हा. झोप, मी इथं झोपतो, तू तुझ्या जागेवर झोप. हा मस्त मोठा गडी आहे. हा बर बर. बघ त्याला बिचारा खेड्यातला आहे, त्याला बोलता पण नीट येत नाही. हा 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 झोप बरं, तू झोप आले तुला तर. हा तर माझी पण झोप डिस्टर्ब झाली, म्हणून माझ्या पण डोळ्यावर झोप आहे. वाया झोप आपल्या इथं. हा झोपलो. हा हा ते उसळ घे तुला. हा घेतो. आता मी पण झोपतो. हा हा झोप झोप. वाया हं? पण जाऊ दे, काय म्हण बरं का. लहानपणी आहे ना तिच्या आईला आपण लय मस्ती केली काय. आयला लय बाबा काय गोत्या काय खेळायचो आणि इटो दांडू खेळायचो. वाया हं? ते बाब्या नाही का आपला, हा त्याच्या झाडाच्या कलमाच्या आंबा तोडून आणत होतो ना. आयला कलबी आंबे लय भारी हा ना. तो काय दगड घेऊन मागे लागायचा. आयला लय डेंजर तो बाब्या. हा मग का रे हा तुही बायको झोपली वाटतं, तू आव हात टाकून. ती आहे ना अशी आडवी नाही पडली की तिला लगेच झोप लागते बाबा. हा का? हा जाऊन झोपून जा. काय आता मरू दे, जाऊ दे. झोप वाळ्या. हा झोप आता कवर बाता मारत. हा आईला झोपाच्या तालात पडलोय. आईला इथं तर काय झोप काही येणार नाही. पडलो टपक्यान गावाला आहे ना, असं अंगणात वाट्यान असं मोकळ्यात झोपत. इथं नाही झोप येणार बा. आईला आता या गंगाराम झोपेल, आता याला कसं उठावा. थांब यालाच इकडं करतोय आमच्या कडाला. आता काय करावं याच्यावरून तर मी पडायला लागलो. आता आहे ना या गंगारामलाच इकडं सरकितो. मीच दोघांच्या मध्ये झोपतो. त्याला सवयी एक कडेला झोपायची, तशी आपल्याला नाही. आईदानी खातो, मैदानी लोळतो माळ्यामध्ये. आता मी मधीच झोपतो, मधी पडणार नाही. तर वहिनीचा हात आहे ना तिच्या अंगावर टाकीतो. याला आहे ना बाबा या आता काही मी पडणार नाही. आता झोप वाळ्या झोप. वहिनीनं हात ठेवला मला त्याला गुदगुल्या होत्यालाही. आता वहिनी हात टाकायला लागली बा. मलाही मूड आला बा. वहिनी तर लागलो हात टाकीते.
गंगाराम झोपेले आता वहिनी ती अंगून सरकली आता आयला चांगली संधी भेटली आज बघा वाऱ्या तुला घेतो ठोकून आज वहिनीला जाऊ दे मस्त मोकळा झालो चाय लावू दे चावलं काय माहिती काय चावलं काय माहिती शांत काय चावलं बघ अगे बघ ना शांत हा आता रे शांती बसनाळे तुला काय कळतं का नाही अवदास आहे हा अजून हातच टाकते अवदास आहे गवसा ना झोप मला नाही झोप येते झोपू दे अवदास आहे हात काढ राहू दे ना हात राहिले मी तुम्हाला आज काही त्रास होतो का रोज तर काही बोलती नाही अगं तू कुणाच्या अंगा हात टाकती अहो तुम्हीच आहे ना कोण आहे कोणाच्या अंगावर टाकते तुला दिसतंय का काय कुणाच्या अंगावर टाकते हा अहो हा तुमचा मित्र इकडे कसं काय आला मग मी तेच म्हणतोय मी इथं मध्ये होतो हा कसा काय मध्ये आला आता मला काय माहित मला झोप लागली होती मी गाडी झोपत होते तुला पण नवऱ्याच्यात काय फरक कळला नाही का आता मला काय कुशाला हात टाकते मी किती वेळा तुझा हात असा काढून टाकला अहो मी झोपेत होते मला तुम्हाला माहिती आहे ना झोपेत वाळ्या 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 उठाय काय झालं? तुमचा मित्र कुशल डायरेक्टर घोरू राहिले अरे गंगाराम काय रे अरे तुला लाज बेज वाटते का नाही काय मित्राच्याच घरी आला आणि इकडं मला कडाला टाकलं तू तिच्या कडाला जाऊन झोपला का तुम्ही तिकडे कस काय गेले मी म्हणलं तुम्हीच आहे का काय म्हणून हात टाकीत होते काय झालं वहिनी मी ना एकदा दोनदा खाली पडलो आपल्या मळ्या का कसं अंगणात वाट्यावर तळ्यावर झोपायचं काम आपलं काय तुम्हाला काय मग तू मला पहिलं जर सांगितलं असतं तुला इथे एकट्याला झोपवलं असतं आम्ही दोघं खाली झोपलो असतो हा अरे पण मी पडलो दोनदा मग ये ना तुला या अंग सर तू एक काम कर तू इथे जास्त बोलू नको तू निघ बरं तुझ्या घरी निघ ए अरे काय या देवाने एवढ्या रात्रीचं कुठं जाऊ ती मला काय सांगू नको तू इथं थांबूच नको ती तुझी टोपी घे वहिनी मग तुम्ही असं आमच्या येऊन झोपले कुशल टोपी घे घाल डोक्यात टोपी मी म्हणले मानावरच आहे का काय ह्याला म्हणलं चांगला मित्र आहे तो खुशाल लगेच तिथं माझ्या बायकोच्या कडे आला का झोपायला उठ बरं उठ निघ बरं पाहिजे अरे गंगाराम थांबू दे गाडी व नाही गाडीवर नाही तू आत बरं काय बघतोय इकडे बघ नाही वहिनी येऊ का हा या ये तू इकडे निघ इकडे घरी तू रस्ता पकड काय का हा तुला काय कळत नाही का काय झालं आता मला तुम्ही माझ्यावर ताव तुडू राहिले का आता हा काय ताव तोडून राहिले का म्हणून कुशल त्याच्या अंगावर तीनदा अशी हात टाकते अहो बाई तुमचा गैरसमज झाला मला वाटलं तुम्हीच आहे का काय म्हणून मी सारखी अशी चुळीत होते असं हात टाकीत होते मला काय माहितीये सॉंग मध्ये येऊन झोपेले आणि त्याला तरी लाज वाटते का कुशल दोघांच्या मध्ये येऊन झोपला मित्र आहे तर मित्राच्या पायरीने राहायचं ना चांगला खाली झोपत होता तर तुम्ही त्याला वर झोपायला घेतलं जवळ आणि घेतली ना आपलीच मारून जाऊ दे मरू दे आता आहे ना चल बरं जाऊ दे मरू दे काय स्वतः बाजू आली का लगेच जाऊ दे मरू दे जाऊ अगं मित्र आहे किती केला तर दिला ना आता काढून त्याला हा बरं चल मला मूड आलाय आता करून घे हा चल. आता पण काय झालं? आता इतक्या तुम्ही एवढं केलं ना आता लगेच म्हणून राहिले मला मूड आला म्हणजे झाले का अजून अर्धा तास नाही झाला आला का मूड तुम्हाला लगेच काय म्हणली सांगते तू इतक्यात केलं नाही का तुम्ही मी केलं हा मग इतक्यात आणि मग तुम्ही नाही तर काही गावचे लोक आले होते करायला तुझ्या डोक्यावर काय परिणाम झाला का परिणाम माझ्या नाही तुमच्या डोक्यावर झालाय मग माझ्या डोक्यावर
अगं तो मित्र आला म्हणून मी गप आपल्या शांत पडून राहिलो. मी हात तरी आज तुझ्या अंगावर टाकलाय का? नाही का मी हात पण नाही तुला लावला अजून. बया मगाशी मला कोण धक्के देत होतं कोण म्हणजे अहो नका बाई तुम्ही खोटंच बोलून राहिले केलं तर केलं वरून अगं नाही तुझी ना. शपथ मी कशाला खोटं बोलू. मी नाही काय केलं बरं का. तुला हात पण आज लावला नाही. आणि मग कोण करून गेलं तिच्या आईला हा तुम्ही तो माझा मित्र वाळ्यात त्याने तर कार्यक्रम नाही ना केला. बया म्हणजे तो मध्ये येऊन जो आपला कार्यक्रमही केला का त्याने हा अगं एवढी कशी काय नसेल तू. तुला कसं कळ ना. अहो मला काय करणार आहे आता मला वाटलं तुम्हीच आहे का काय म्हणून मी आपलं अंगाच पडून राहिले रात्रीचे तुम्हाला नाही का मुडी येतो का वाय उठले का लगेच सुरुवात करीते मी म्हणलं तुम्हीच आहे का काय अगं मस्त मला मूड येतो पण घरात पाहुणा रावळा कोण आलं तर मी ती कधी करत नाही. तुला माहिती आहे ना. हा ते माहिती मला आणि मग एवढं तुला कळालं नाही. बया आता काय करू राहिला? पाहिलं ना कसा गोंधळ झाला बाई म्हणजे माझाच मित्र आला आणि माझ्याच बायकोला ठोकून गेला का मग. ते पाहिलं ना या असे मित्रां कुत्रेन कुणी घरी बोलवायचं नाही बाई म्हणजे आपल्याच घरी येऊन आणि आपल्याच इड झोपून वरून इड बेडवर झोपून आणि वरून आपली ठोकून गेला तो हा तू आता एक पहिले काम कर. आता झोपायची तयारी काय करू नको. हा. पहिली उठून आंघोळ करून ये. जा बरं. अंघोळ हा पहिले आंघोळीला पड. बया अहो पण काय बाई तोंडात मारायला कुणी राहिलं नाही ह्या मेल्याला पटत का असं करायला बरं का. हा. आता माझ्या डोक्याला लय संताप वाढलाय. हा. तू पहिले आंघोळीला जा हा का? आणि केस सहित आंघोळ कर. पूर्ण डोक्यावरूनच पाणी हा डोक्यावर सगळं धुवून घे. हा हा कळायला का. आणि तुम्हाला सांगते आजपासून घरी कुणी बोलू नका आजपास नाही ना माझा भाव आला तरी मी त्याला घरी घेणार नाही. हा हा. एवढं फार आपल्या आतरुणांपर्यंत नाही आलं पाणी झालं दिलं चहा दिला हा बाबा जाईल निघ लगेच नाही नाही पाहिजे नाही ना हा रूम बदलू आपण. नाही मुक्कामी ठेवायचं नाही कोणाला हा आलं का लक्षात रूम कुठे बदली त्या हाय आपलं एवढं याला थोडस भाडं कमी राहतो इडन या असे घ्यायचे नाही घरी ते मरू दे. आजपासून ठेवायचं तर नाही कुणाला पण पहिली उठत तू आंघोळीला निघ बरं. हा हा तू माझं डोकं फिरू नको नाही तर तुला आहे ना पट्ट्यानं सोडून काढीन तर मग. हा हा म्हणजे आता मावस राग करून राहिले तुम्ही मी आम्हा झोपेत आला तुला तुझ्या नवऱ्याच्यात काय फरक कळ नका. हा ती चूक झाली बाई हा माहिती मग अगं, नवरा आहे का कोण आहे ही तरी बघावं. परक माणूस घरी आलाय आपल्या ही पण तुला कळलं नाही का. मला सांग त्याच्यातला आणि माझ्यातला काय फरक कळला नाही का तुला. ते आता फरक काय कळणार आहे ते झोप्याच्या तालामध्ये होते मी तू बरी झोपेच्या तालात आहेस. मला काय सांगू नको. उठक पहिले आंघोळीला नाही का घेऊ पट्टा. हा? पट्टा घेऊ का. पट्टा नका घेऊ बाई चालले मी आंघोळीला बाया काय डोक्याला ताण झाला हा माणूस तरी तापला आता पहिले आंघोळ करून घेते बाई तसा मला जवळच येऊन नाही देणार ह्याच्या त्या आईच्या गावात ह्याच्या हा साला मित्रांनी माझा घाला केला. त्या बायकोची तर काय चूक आहे. तिला वाटलं मीच आहे म्हणून ती काय बोलली नाही. हा आजपासून आहे ना माझा सगळा संबंधीचा जरी कुणी आला ना तरी त्याला मुक्कामी ठेवणार नाही. छायला मुक्कामी ठेवलं तर हे असं घडलं. हा माझाच मित्र माझाच घात केला त्याने आणि माझ्याच बायको संग कार्यक्रम करून गेला. काय जायला माणुसकी दाखवायची राहिलीच नाही म्हणायचं. नको बाबा आता कोणी पाहुणा नको आणि काय कोणीच नको मला. आता आहे ना हे गेले आंघोळीला मी आहे ना पहिला ब्रश करतो आता.